हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी कांदा कोथिंबीरीची चटणी बनवणार आहे, ती पण अगदी साऊथ इंडियन पद्धतीने. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणार साहित्य पाहूया. तर त्यामध्ये शेंगदाणे, कोथिंबीर 1 वाटी घेतलेली आहे, त्यानंतर कांदा 1 वाटी घेतलेली आहे. आता ह्या सर्व डाळी, तर त्यामध्ये कढीपत्ता, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ 1 चमचा, लसूण 4 ते 5, मिरची आणि चिंचेचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे. चला तर आता चटणी कशी बनवायची ते पाहूया. या चटणीमध्ये प्रामुख्याने आपण हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ वापरायची आहे आणि चिंच. आता यानंतर आपण काय केलेलं आहे, गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आता यानंतर यामध्ये आपण 1 कप शेंगदाणे वापरायचे आहेत. आता यानंतर आपण हिरव्या मिरच्या 4 ते 5 घ्यायच्या आहेत, लसणाच्या पाकळ्या. हे सर्व आपण काय करायचं आहे, व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ वापरायची आहे, उडदाची डाळ घ्यायची आहे 1 चमचा, हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे 1 चमचा. आता हे सर्व आपण काय करायचं, व्यवस्थित थोडंसं गुलाबी रंगावरती आपण काय करायचं आहे, हे परतवून घ्यायचे आहे. ह्यामध्ये डाळी असल्यामुळे काय होतं, चटणी खाताना एकदम त्या डाळी आपल्याला कुरकुरीत लागतात, छान अशा मस्त. यानंतर आपण काय करायचं आहे, 1 वाटी कांदा घालायचा आहे. कांदा काय करायचा आहे, या वाफेवरती आपण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही आहे. यानंतर आपण चिंच घातलेली आहे, चिंचेचे आपण 1 ते 2 बुटुक घेतलेले आहेत. कांदा एकदम करपूस भाजायचा नाही आहे, थोडे वाफेवरतीच भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो कचकट लागता कामा नये, यासाठी आपण तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे फक्त. तर कांद्यामुळे आणि चिंचेमुळे या चटणीची टेस्ट एकदम आंबट गोड अशी लागते. तर ही चटणी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला ना, तर 8 ते 10 दिवस टिकते, खराब होत नाही किंवा त्याला असा वास पण येत नाही. आपण कांदा असा भाजून घेतलेला असतो ना, तर त्यामुळे ती खराब होत नाही. आता यानंतर यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. याच्यावरती काय करायचं आहे, झाकण ठेवून थोडासा वाफेवरती काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला ब्राऊन कलरमध्ये असं भाजून घ्यायचं नाही आहे कांद्याला. आता यानंतर ह्याच्यावरती झाकण काढूया. पहा तर कसं झालेलं आहे. आता कांदा याच्यातील काय केलेलं आहे, व्यवस्थित शिजलेला आहे. आता यानंतर याला आपण काय करायचं आहे, गॅसची फ्लेम बंद करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत याला काय करूया, थंड करायला ठेवूया. आता हे आपण सर्व काय करायचं आहे, मिक्सरला काढून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरला काढून घ्यायचं आहे. पहा तर आता कांदा मी वाफेवरती शिजवून घेतलेला आहे, पण आपण कोथिंबीर काय करायची आहे, आपण कच्चीच घालायची आहे, तर तिला आपण भाजायचं नाही आहे. पहा तर आता ही आपण अशीच घालायची आहे. यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे, पण बारीक करताना आपण ते पूर्ण बारीक करायचे नाही, थोडंसं दरदरीत ठेवायचं आहे. तर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी. आता ही आपण बारीक करून घेऊया. हे पहा, अशी थोडीशी दरदरीत ठेवायची आहे आपण. आता यानंतर याला आपण तडका द्यायचा आहे. तर ही आधी सर्वात प्रथम आपण काय करूया, एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण तडका द्यायचा आहे.
ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता या चटणीला आपण तडका द्यायचा आहे. यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे. जिरे, हिंग चिमूटभर घालायचं आहे पहा तर, आणि कढीपत्त्याचे 3 ते 4 पाने घालायचे आहेत. आता हे सर्व आपण याच्यावरती चटणीवरती ओतायचं आहे. आता आपली चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेले बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.